नमस्कार, अस्सल आगरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आजचा आपला मेनू आहे करंजीचं सारण। सारणाचं साहित्य 2 चमचे खसखस ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। हलका गुलाबी कलर आल्यावर ही खसखस काढून ठेवायची आहे। सुक्या खोबऱ्याचा खीस 2 वाट्या घेतलेला आहे। हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे हलका गुलाबी कलर येईपर्यंत। ह्या मापाने मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत। सारणासाठी लागणारं सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे, कारण मग त्याला वास येत नाही। खोबऱ्याला कोमट वास येतो, म्हणून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हलका गुलाबी कलर खोबऱ्याला आलेला आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। एक वाटी बारीक रवा गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। दोन चमचे तूप टाकून परतवून घ्या। रव्याला छान गुलाबी कलर आलेला आहे। रवा आता एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। एक चमचा तूप ॲड करायचा आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे चारोळी टाकायची आहे। ही छान परतवून घ्यायचे। ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट टाकत आहोत आपण। ह्याच्यामध्ये मी बदाम, पिस्ता, काजू बारीक कापून घेतलेला आहे। 2 चमचे मनुका ॲड करायचे आणि मंद आचेवर हे परतवून घ्यायचे आहेत। खसखस थंड झालेली आहे। हिला थोडीशी क्रश करून घ्यायची आहे। भाजलेलं खोबरं थंड झालेलं आहे, छान कुरकुरीत झालेलं आहे। हे जे मोठे आहेत ते थोडे क्रश करून घ्या। पिठी साखर 1.5 वाटी घेतलेली आहे। निम्म्यापैकी जास्त आधी वापरायचं आहे। जायफळ आणि वेलची पूड 1 चमचा, खसखस 2 चमचे, 1 वाटी सुकामेवा,
मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावरच मी पिठी साखर टाकलेली आहे। करंजीचं सारण रेडी आहे।